श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, कोण कितीही दुराचारी असू देत, अपिच्छेद से दुराचारो, म्हणजे जो चुकीची कामे करतो, चुकीच्या गोष्टी करतो, जो पाप करतो, त्यांना चिंता करायची गरज नाही. श्रीकृष्ण म्हणतात, चिंता करू नका. जर कोणी पापी व्यक्ती माझं भजन करेल, कीर्तन करेल किंवा माझं नामस्मरण करत आहे, कहाण्या ऐकत आहे, तर त्याच क्षणी तो साधू आणि पवित्र व्यक्ती बनून जातो. अपिचेत सदुचारो भजते मा अनन्य भाग साधुरेव समंतव्य अर्जुना. माझ्या नजरेत तो साधूच आहे. कितीतर वेळा लोक म्हणतात, सौ चूहे मारकर बिल्ली चली हजको. अरे पण ती गेली तरी. श्रीकृष्ण म्हणतात, जर व्यक्ती आपल्या मनाने कोणतेही निर्णय घेत असेल की मी भजन कीर्तन करेन, तर तो साधू संतांच्या रूपात मोजला जातो. तरी त्याने आत्ता सुरू नाही केलं, पण निर्णय तरी घेतला, त्याच्या मनाने तो तयारी तरी करू लागला. समग्र व्यवसाय हो तो हिस्सा. तो देवाच्या नजरेत भक्त बनला आहे. भक्त हो. आपल्या जीवनात निर्णय घेण्याची खूप मोठी ताकद आहे, पण विचार करत आणि बुद्धी निर्णय घेते. महाभारताच्या युद्धाच्या आधी शकुनाने दुर्योधन यांना श्रीकृष्ण यांच्याकडे मदतीसाठी पाठवले आणि युधिष्ठिर यांनी अर्जुन यांना पाठवले. दोघेही द्वारका नगरीमध्ये पोहोचले. श्रीकृष्ण झोपले होते. अर्जुन त्यांच्या पायाजवळ बसले आणि दुर्योधन त्यांच्या डोक्याजवळ बसले. श्रीकृष्ण झोपेतून उठले आणि दोघांचं पण मनापासून स्वागत केलं आणि विचारलं, तुम्ही दोघे इथं का? दोघेही म्हणाले, युद्ध करायचं ठरलं आहे, तर यात तुमची मदत पाहिजे. श्रीकृष्णांनी खूप प्रेमाने उत्तर दिले. एका बाजूला माझी नारायणी सेना आहे आणि दुसऱ्या बाजूला मी स्वतः एकटा आहे आणि मी बिनशस्त्राचा राहणार. मी युद्ध करणार नाही. मी शस्त्राचा वापर अजिबात करणार नाही. आता तुम्ही दोघेच ठरवा कोणाला काय पाहिजे. अर्जुन लहान होते, मग त्यांना आधी विचारलं. अर्जुनांनी खूप विचार करून उत्तर दिलं. ते म्हणाले, मला तुमची सेना नको आहे, मला फक्त तुम्ही पाहिजेत. भक्त हो. युद्ध 18 दिवस चालले, पण अर्जुन तेव्हाच विजयी झाले जेव्हा त्यांनी सेनाला नाही तर स्वतः श्रीकृष्णांना आपल्या पक्षात निवडले. आपल्या जीवनात पण निर्णय घेण्याचा वेळ येतो, पण आपल्या हडबडीत घेतलेला निर्णय कायम चुकतो. म्हणून शांत डोक्याने निर्णय घ्यायचा. पुढच्या परिस्थितीपेक्षा, पुढच्या वेळेच्या दुःखापेक्षा आपण आपल्या देवाला आपल्या बाजूने निवडलं आणि नामस्मरण भजन कीर्तन हे आपण आपल्या जीवनात घेतलं, मग बघा जीवनाचं युद्ध आपण युद्धात उतरायच्या आधीच जिंकू. तेव्हा आणि श्रीकृष्णांनी अर्जुन यांना विचारलं. तेव्हा दुर्योधन पटकन म्हणाले, सेना मलाच द्या. तेव्हा अर्जुन म्हणाले, मला सेना नकोच आहे, फक्त तुम्ही माझा रथ सांभाळा. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा, मला बाकीचं काही नको. आणि तुम्ही माझ्या सोबत असाल तर मी कोणासोबत पण युद्ध जिंकू शकतो. ज्यांच्या डोक्यात हे फिक्स झाले आहे की श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत, देव त्यांनाच विजयी करतात. श्रीकृष्ण म्हणतात, कोण कितीही पाप केलेला असू दे, जर तो माझं भजन कीर्तन आणि नामस्मरण करत असेल, तर कथा ऐकत असेल, तर तो त्या क्षणी पवित्र झाला असे समजून जायचं. जसं की एका खोलीत खूप वर्षापासून अंधकार आहे आणि लाईटीचं बटन दाबताच उजेड येतो. लाईट नाही म्हणत की मी 10-12 वर्षापासून बंद आहे, थोडासा वेळ लागेल, बटन दाबलं की लाईट लागते. त्याच प्रकारे जन्माचं पाप आहे. कोणत्याही क्षणी तुम्ही देवाची भक्ती चालू केली, भजन कीर्तन नामस्मरण सुरू केलं, त्याच क्षणी तुमच्या पापांचा सर्वनाश व्हायला सुरुवात होते आणि तो भक्त साधू संत म्हणून ओळखला जातो. म्हणून म्हणतात, निर्णय घेताना गडबड करू नका, थोडा विचार करून निर्णय घेत जावा. एकदा चुकलेला निर्णय पुन्हा पश्चातापच देऊन जातो. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही लाईक कमेंट करत असाल तर मला समजतं की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात किंवा नाही आवडत, कारण ते एकच वाट आहे जी मला तुमच्या मनातलं सांगू शकते. तर नक्की लाईक कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.